शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजले 6:30. हो, मी रोज 6:30 वाजताच लाईनमध्ये असतो CNGच्या, कारण 7 वाजेपर्यंत तरी ऑनलाईन यायला पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने मी 6:30 वाजता CNG भरायला येतो मित्रांनो. CNGची आज लाईन भरपूर आहे, तुम्हाला दिसते का बघा पुढे. माझा अर्धा तास इथे जाणार आहेच. शनिवार असून सुद्धा एवढी लाईन आहे, कधी कधी कमी असते लाईन. तर अजून थोडा लेट आला असतो ना, 7:30-8 वाजता तेवढे नंबर नसतात. आपला टायमिंगच आहे ना, त्या हिशोबाने आलो आहे CNG भरायला. तर बघूया आता CNG भरायला इथे अर्धा तास जाईलच. आणि आजचा शनिवारचा दिवस कसा जातो बघूया मित्रांनो. शनिवारची अर्निंग तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे मी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, भावांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर भावा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अर्निंग रोजची सांगायचे मित्रांनो, कारण काय माहिती आहे ना, ॲक्च्युली काही भाऊ आपले ह्या लाईनिंगमध्ये नवीन येत आहेत, तर त्यांना अनुभव नाही. आणि मी लॉकडाऊनच्या अगोदर आहे ना 3 वर्ष काम केलेलं आहे याच्यामध्ये. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला अर्निंग आणि थोडा माझा एक्सपिरियन्स सांगत असतो मध्ये मध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. चला मित्रांनो, CNG भरून झालेला आहे आपला. तर रॅपिडो आणि उबर, रॅपिडो आणि ओला ऑन केलं होतं. ओलामध्ये बुकिंग बसते, पण एअरपोर्ट वगैरे आणि गोरेगाव. उबर अजून ऑन नाही केलं आहे, आता उबर ऑन करतो. रॅपिडो देते गोरेगाव 259 रुपये. चला मित्रांनो, ठाण्याची बुकिंग लागलं आहे उबरमध्ये. आणि मला वाटतं ठाणा स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म नंबर 10 आलेला, म्हणजे मला वाटतं ती स्टेशनला जाईल. तर 340 रुपये दाखवते. चला जाऊया आता काही. मित्रांनो, मला ठाण्याची बुकिंग आली होती. मी ॲक्सेप्ट केल्यानंतर टायमिंग बघितला 6.5 किलोमीटर 17 मिनटं पिकअप. कॅन्सल केली आणि कॅन्सल केल्यानंतर मला आली माहीमची बुकिंग. किती फेअर आणि किती वेळ लागतो सांगतो तुम्हाला माहीमला पोहोचायला. मित्रांनो, भूमिपाक कणकल्याणमधून राईड घेतली होती मी माहीमची. 328 रुपये दिले मित्रांनो. 29 मिनटं लागली ड्रॉप करायला आणि 24 किलोमीटरची राईड होती. आता माहीम स्टेशनच्या ऑपोजिटला आहे मी, बघा समोर माहीम स्टेशन आहे. आता इथून आलेली मला एक अंधेरीची बुकिंग आलेली 145, नाही घेतली मी. तर बघूया, इगतपुरीची येते नाशिक. मला इगतपुरीला जेव्हा जायचं असतं तेव्हा देतो का बघूया. आज जायचं नाही इगतपुरीला. चला नेक्स्ट ट्रिपचं देतो अपडेट तुम्हाला. रॅपिडोसुद्धा ऑन करून बसलो आहे, पण रॅपिडो वाजत नाही. मित्रांनो, माहीमवरून लागले आता मला वाशीची बुकिंग. फेअर खूप कमी देतो यार. बोललं इथं लोकलमध्ये करण्यापेक्षा थोडे एक लॉंग ट्रिप जाऊया नई मुंबई. पण नई मुंबईची दिले मला वाटतं 270 समथिंग काहीतरी दिले. बघूया, एंड केल्यानंतर तुम्हाला मी अपडेट देतो किती किलोमीटर आणि किती फेअर दिलं. मित्रांनो, वाशी सिग्नल क्रॉस करून ड्रॉप केलं आहे कस्टमरला. 263 रुपये दिले 21 किलोमीटरचे आणि 43 मिनटं लागले ड्रॉप करायला. सिग्नल क्रॉस करून आता परत युटर्न जाऊ शकत नाही, म्हणजे मी लेफ्टनी जातो वसई साईडला, वाशी साईडला. तर बघूया आता इथून कुठले लागते, अपडेट देतो. एक आलेली रुणावल ग्रामपंचायत, कुठं आलं मला माहीत नाही, म्हणून ती बुकिंग घेतली नाही मी. तर देतो अपडेट. रॅपिडो तुझा चालू केला आहे. ठाणा लागते 1 तास दाखवतोय, पण मित्रांनो 5 किलोमीटरची पिकअप आहे वाशीवर, पण 1 तास. सॅटर्डे तरी मित्रांनो, ठाण्याची 2 वेळा आलेली मला, पण 1 तास लागतोय वाशीवरून. म्हणजे ट्राफिक आहे तुर्भे वगैरे आणि कलवाची, तर ट्राफिक असू शकतं. मी घेतले नाही. मला BKCची आली, पण अजून मॅचिंगमध्ये बघा. 2 वेळा ठाण्याची नाही घेतली, पण ती आधी रिक्वेस्ट मॅचिंग नाही आले बँड्राची.
बघूया कुठली लागते इथून. सकाळी मित्रांनो अपडेट दिलं होतं तुम्हाला. माहीमवरून आलो होतो मी वाशीला, आणि मला वाशीवरून लागली बँड्रा टर्मिनल. बँड्रा टर्मिनलचे दिले मित्रांनो मला 276. 33 मिनिटची राईड होती. 33 मिनटं लागले ड्रॉप करायला. 21 किलोमीटरची राईड होती. आणि मला बँड्रा टर्मिनल पुन्हा लागली वाशी. त्याचे दिले मला मित्रांनो 291. त्याचे दिले मला 291. 52 मिनिट लागले ड्रॉप करायला. 22 किलोमीटरची राईड होती. आणि वाशीवरून लागली मला ठाणा. ठाण्याचे दिले मित्रांनो 247. 41 मिनिटाची राईड होती ती. 15 किलोमीटर. ठाण्यावरून लागली मला मालाड वेस्ट. ही सकाळपासून जी बुकिंग मारली त्याच्यापेक्षा ह्याचे पैसे मला जास्त दिले, 449. सकाळपासून ज्या बुकिंग मारल्यात ना मित्रांनो, 250 रुपये, 250 रुपये, 260 रुपये अशा बुकिंग मारल्यात. आज रेटच मिळत नाही. आणि ही एकच मला मोठी बुकिंग मिळाली. 29 किलोमीटरची राईड होती. 1 तास 27 मिनटं लागले ड्रॉप करायला मालाड वेस्टला. आणि मालाड वेस्टवरून आलो मित्रांनो कांजूरमार्ग ईस्टला. त्याचे दिलेत मला 273 रुपये. 16 किलोमीटरची राईड होती. 56 मिनटं लागले ड्रॉप करायला. त्याच्यामुळे आहे ना, मी ॲक्च्युली CNG टॉपअप केला. सकाळपासून रेट बरोबर नाही, 200-250 रुपयाचेच बुकिंग मारतोय. काय करायचं कळत नाही. एवढ्या कमी रेटमध्ये कसं करायचं काम. शेवटी मला CNG टॉपअप करायला लागला. CNG टॉपअप केला. नाहीतर मी एका बाटल्यामध्ये 3000 ते 2900 रुपयाचा धंदा करतो. आज मला CNG टॉपअप करावा लागला. 4 पॉईंट उरले होते. बोला चला टॉपअप करूया. तर आज शनिवार खूप बेकार गेला माझा. तर बघूया उबर काय झालं आहे. उबरला कळत नाही, एवढे कमी रेटमध्ये देतो यार. आता पण बुकिंग टाकतोय ना 273 रुपये साकी नाका. काम करायचं आहे की नाही करायचं आम्ही. चला आलो इथे कांजूरमार्ग ईस्टला. वाजतायत बुकिंग, पण छोट्या राईड आहेत म्हणून मी बंद करून ठेवला उबरला. ओला चालू केला होता, पण डोंबिवलीची राईड देतोय. डोंबिवलीला आता जाऊ की नको तो विचार पडलाय मला. डोंबिवलीला जर गेलो आता रिटर्नमध्ये ट्रॅफिक पण असू शकतं, त्या विचाराने जाऊ की नको ते विचार पडलाय. आपला ठाणा नवी मुंबई चालेल, पण डोंबिवलीला नाही जायचं आता. चला ऑन करतो उबर, बघूया. आणि मित्रांनो आत्तापर्यंत माझं काम झालं ना 2100-2800 रुपयाचं काम झालं. हे बघा, खूप कमी काम झालं. माझे 12 वाजेपर्यंत 2000 होताच. आज 3 वाजले तरी 2100 रुपये झालेत. हा दहिसर ईस्ट जातो. मला दहिसर ईस्टला जायचं नाही आता. संध्याकाळी घरी जायच्या टायमाला दिलं तर ठीक आहे. आता दहिसरला जाऊन मी काय करणार तिकडे. वृंदावन पार्क, देवरंग कुठं आलं माहीत नाही मित्रांनो मला. 422 रुपये. 31 किलोमीटरची राईड आहे, पण नाही जायचं मला. माझी रेटिंग आहे ना खूप कमी केले. ॲक्सेप्ट करत नाही ना मी, त्याच्यामुळे ह्याने माझी रेटिंग भरपूर केली. बघा किती कमी, 13वर आले. सकाळी 17वरती होती, 13वर आलो मी. चला अपडेट देतो मित्रांनो. जोगेश्वरी 195 काय रेट आहे मला सांगा. मित्रांनो कांजूरमार्ग ईस्टला ड्रॉप केलं होतं मी. मालाडवरून आलो तो कांजूरमार्ग ईस्टला ड्रॉप केलं. आणि तिथूनच मला लागली कळंबोली पनवेल. त्याचे दिले मला मित्रांनो 522 रुपये. आणि 1 तास 12 मिनटं लागले ड्रॉप करायला. आता इथून मी टाकले लोकेशन, बघूया इथून देतो काय. मला वाटत नाही इथून डायरेक्ट देईल. आली होती गोरेगावची ऑन द वे तलोजावरून, पण त्याने कॅन्सल केली. आता मी ओला, रॅपिडो, उबर तिन्ही ऑन केलेत. मला मालाड गोरेगावची बुकिंग पाहिजे. तर बघूया कोण देते मला बुकिंग. देतो अपडेट तुम्हाला मित्रांनो. आत्तापर्यंत माझं काम झालेलं आहे मित्रांनो 2653 रुपये. खूप लेट झालाच. आता ह्या टायमाला मी 3000 करून घरी जातो. आज शनिवार खूप बेकार गेला माझा.
ठीक आहे, असू दे, वर खालीच होऊ राहतं. ओलावाला काय 90 रुपीज देतो आहे. चेंबूरला नाही जायचं बाबा. तर बघूया, अपडेट देतो मित्रांनो. मला आता मालाड साईडला जायचं आहे. मालाड साईडची बुकिंग लागली तर तुम्हाला अपडेट देतो. चला, लोकेशन टाकलं होतं मालाडचं आणि उलट्या सुलट्या बुकिंग देत होता उबर. तर एक जोगेश्वरीची बुकिंग लागली. मी राहतो आहे मालाडला, तर जोगेश्वरी वेस्टची बुकिंग लागली. चला, तिथे पोहोचलं तुम्हाला फेअर आणि किती वेळ लागला ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चला. मित्रांनो, कळंबोलीला ड्रॉप केलं होतं. तिथून मला लागली जोगेश्वरी बेरमबाग. 45 किलोमीटरची राईड होती आणि 730 रुपये दिलेत मित्रांनो मला. 1 तास 42 मिनटं लागले ड्रॉप करायला. आणि मग मला तिथून गोरेगाववरून लागली इन्फिनिटी मॉल. इन्फिनिटी मॉलचे दिलेत मला मित्रांनो 200 रुपये. तर अशा प्रकारे आजची अर्निंग सांगतो तुम्हाला किती झाले. तर मित्रांनो, आजची अर्निंग आहे 3900. त्याच्यातून 900मधून 800 रुपये CNG आणि 200 रुपये पास मायनस करतो मी. 800 रुपये CNG, 200 रुपये पास. आजची अर्निंग झाले मित्रांनो 2900. आणि हे किती तासामध्ये माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? सकाळी मी 7:30ला लॉगिंग झालो होतो आणि आता वाजलेत 8:45 आणि गाडी चालली मित्रांनो 254 किलोमीटर. म्हणजे 12, 13, 14 तास काम केलं मित्रांनो आज. तर 14 तास काम करत असताना एवढी आजची अर्निंग झालेली आहे. ॲक्च्युली लवकरच आलो असतो, पण सकाळपासून मला बुकिंग आहे ना 275, 260. त्याच्यामुळे मला ना आज उशीर झाला हा टार्गेट कंप्लीट करायला. आणि पनवेलची राईड लागल्यामुळे माझे हा जो टार्गेट आहे ना तो कंप्लीट होऊ शकला मित्रांनो. तर असा काय शनिवार थोडा लेटपर्यंत करावं लागला मला, नाहीतर 10 तास 11 तासामध्ये होता. 13-14 तास झालेत मित्रांनो. ठीक आहे, होतं आहे, उतार चढाव येतच असतो मित्रांनो. आणि चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तुमचे कमेंट द्या मित्रांनो. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.